पूजा ओम एकच अज्ञान मिनिट नाही, एकच मिनिट थांब, एकच मिनिट हरी बोल. एकच हो मिनिट. हो. हा, आता अनम्यूट कर आणि देन स्टार्ट. एक मिनिट, एकच मिनिट. हा, येस. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमः ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिने ते नामने श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने ते चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आजच्या आपल्या कृष्ण करणामृत ह्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज हे माझी पहिलीच सेवा आहे आणि ती आज सकाळी मला मिळाली, आनंद गोपी माताजींनी दिली। आज संगिनी शक्ती माताजींना दुसरी सेवा असल्यामुळे आज मी सेवा घेत आहे आणि मला खूप खूप प्रार्थनेची गरज आहे। तर सगळ्यांच्या सर्व वैष्णवींच्या चरणी दंडवत प्रणाम करून, चरणी प्रार्थना करून मी विनम्र प्रार्थना करून आशीर्वाद मागते आणि आजची सेवा सुरू करते। तर आज आपण इतक्या म्हणजे आतापर्यंत जे पाहिलं आहे, तर याच्यामध्ये आपण पाहतो आता भगवंतांच्या लीला इतक्या महत्वाच्या आहेत, कारण भगवंतांच्या प्रत्येक लीलांमध्ये आपलं चित्त मार्जनाचं गुपित दडलेलं आहे, कारण आपल्याला तीच आवश्यकता आहे। कारण अनेक जन्मोजन्मी आपण अनेक काय काय केलेलं आपल्याला माहिती नाही आणि अनेक असं हे पापाचं गाठोडं घेऊन आपण फिरत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हे थोड्या थोड्या ज्या गोष्टी जपामध्ये मन लागत नाही किंवा सत्संगामध्ये मला आणखीन जितकी तीव्रता पाहिजे, जितका संघ घ्यायला आणखीन आतुरता पाहिजे, ती होत नाहीये। म्हणजे लवलम अतिमूल्य जसं म्हटलं की ती लवलमता आपल्यात नाहीये आणि ती लवलमता आपल्याला कधी प्राप्त होईल की ज्यावेळेस आपण कथांमध्ये आपल्याला रस निर्माण होईल आणि कथांमध्ये रस एकदा निर्माण झाला की आपोआपच आपल्या चित्ताचं मार्जन व्हायला सुरुवात होईल आणि चित्ताचं एकदा मार्जन झालं की आपोआप जपामध्ये आनंद, सत्संगामध्ये आनंद, परत प्रत्येक गोष्ट जी करू ना आपण त्याच्यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होईल। आणि आता मात्र आपल्याला असं वाटतं, अरे 16 माळा गुरु महाराजांनी दिलं एवढं मोठं ओझं असं वाटायला लागतं, पण हे ओझं नाही, तर आपण सध्या की आपल्या साधक अवस्थेत असल्यामुळे आपल्याला हे असं वाटत आहे। पण हे जे म्हणतात ना सर्वात उच्च आनंद की तो आहे की जो हा भक्तीचा आनंद आहे, आणि तो भक्तीचा आनंद केवळ आपल्या ज्यावेळेस चित्त मार्जन व्हायला सुरुवात होईल ना, त्यावेळेस आपोआपच हा भक्तीचा आपल्याला आपोआप त्याच्यामध्ये आनंद प्राप्त व्हायला सुरुवात होईल आणि आपण असा विचार नाही करायचा की मी माझ्या आनंदासाठी करतोय, तर आपला एम काय की भगवंतांना आनंद देणं, आणि मग हे आपला आनंद हा गौण आहे, मग आपल्याला तो आपोआपच आनंद प्राप्त होतो। जसं गेल्या वेळेस एकदा श्रील प्रभुपादांना
श्री प्रभुपादांनी एकदा प्रवचनामध्ये म्हणत होते की बघा की भगवंतांपेक्षा भक्त जास्त आनंद उठवतात कोणत्याही गोष्टीचा. तर मग ते म्हणलं कसं काय बरं, की म्हणले कोणतीही गोष्ट जर आपण भगवंतांना समजा बघा 56 भोगाचा भोग लावला तरी तो भोग कोण खातं, तर भक्त खातात. आणि आत्ताच उदाहरण बघा, प्रभुपाद म्हणतात की आता माझा आज तुम्ही व्यासपूजा करतात, मी केक कटिंग केलंय आणि आता तुम्ही फक्त माझ्या रूम मध्ये जाऊन बघा म्हटले. तर बाकीचे भक्त रूम मध्ये जाऊन बघायला डोकावून आले, तर पाहिलं तर काय त्यांचं जो सेवक आहे प्रभुपादांचा, तो काय करत आहे, मस्त केक खात आहे, केक खाण्यात आनंद घेत आहे. म्हणजे बघा म्हटले की माझ्यापेक्षा माझा सेवक जास्त आनंद उठवतो. तसं त्याच पद्धतीने की भगवंतांपेक्षा भक्त जास्त आनंद घेतात. कारण आपोआपच हा आनंद की आपण भगवंतांना आनंद देण्याचा प्रयत्न केला ना, की तो आनंद आपल्याला आपोआपच प्राप्त होत असतो. आतापर्यंत आपण पाहिलं की या पूर्ण मालिकेमध्ये की थोडक्यात सांगते की कशा पद्धतीने जसं की भक्तांवरती आणि जनसामान्यांवरती खूप असा अन्याय होत होता. आणि ह्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी म्हणजे ही एक धरती माता ही कशा पद्धतीने गायीचं रूप धारण करते आणि सर्व देवी देवता, शिव ब्रह्मा अनेक देवी देवता सर्व क्षीरसागरावरती प्रार्थना करतात, पुरुष सुप्त प्रार्थना करतात. आणि ह्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून भगवंत ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये ती प्रार्थना ऐकतात आणि त्यांना हृदयामध्ये मधून आदेश देतात की मी नक्कीच अवतीर्ण होईल म्हणून. आणि मग सर्व देवी देवता तिथेही खूप अशा प्रार्थना म्हणतात. आणि प्रार्थना म्हटल्यानंतर मग पुढे ती काळ येतो की प्रत्यक्ष भगवंत काय करतात की अवतीर्ण होतात. म्हणजे देवकी मातेच्या म्हणजे सुरुवातीला काय करतात की वसुदेवाच्या मनामध्ये अवतीर्ण होतात आणि त्या मनातून देवकी मातेच्या मनात आणि मातेच्या मनातून ते गर्भस्थ होतात. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत ज्यावेळेस गर्भस्थ होतात त्यावेळेस आहे ना, तो इतका प्रकाशमान होतं की जणू काही म्हणजे त्या तुरुंगामध्ये एखादा म्हणजे जसा की एखादा हिरा आहे ना, तर तो हिरा जसा कोळशामध्ये लपून बसतो त्याचा, आणि त्याचा प्रकाश सर्वांना दिसत नाही, त्या पद्धतीने ती इतकी प्रकाशमान होती, पण तुरुंगाच्या बाहेर कोणालाही ती कळत नाही. आणि मग तिथल्या मात्र ह्यांना लक्षात येतं की कशा पद्धतीने तिचा हे जे प्रकाश आणि हे जे तेज आले त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं की आता काही भगवंत प्रत्यक्ष अवतीर्ण झालेले आहेत म्हणून. आता इथे ज्यावेळेस ते भगवंत अवतीर्ण होतात त्यावेळेस सर्व देवी देवता त्यांना आता त्यांना फळ मिळालंय ना, ते की त्यांनी जी स्तुती केलेली भगवंतांची खूप विनंती केलेली असती, भगवंता तुम्ही अवतीर्ण व्हा म्हणून. आणि मग आता भगवंत अवतीर्ण झालेत आणि मग सर्वांना इतका आनंद होतो की सर्व पुन्हा तिथे उपस्थित होतात आणि उपस्थित होऊन सर्वजण खूप अशी स्तुती करतात. आणि आपला जो आता मी हा जो घेणार आहे हे अध्याय क्रमांक 2 मध्ये गर्भस्थ भगवान श्रीकृष्णाचे देवतांद्वारे स्तवन. आता याच्यामध्ये की पुढे पुढे जे सांगितलेलं आहे की ते सर्व काही देवी देवतांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना आपण घेणार आहोत की कशा पद्धतीने देवी देवतांनी प्रार्थना केल्या. आता याच्यामध्ये प्रार्थनेमध्ये पहिली जी प्रार्थना आहे तर ते देवता प्रार्थना करतात की हे प्रिय प्रभो, तुमचे शाश्वत रूप समजणे अतिशय कठीण आहे, जनसामान्य वास्तविकपणे रूप जाणण्यास असमर्थ आहे. मग तुमचं रूप हे असमर्थ समजण्यास. बघा तुम्ही जर समजा की वेगवेगळे अवतार धारण करता, जसं की कश्यप, कुर्म, वराह, अशा पद्धतीने रूप धारण केल्यानंतर ते कळतं तरी की अरे हे काहीतरी अद्भुत आहे, म्हणजे अद्भुत रूप धारण करता. पण मात्र तुम्ही द्विभुज रूपामध्ये येताना भगवंत, त्यावेळेस मात्र आम्ही म्हणजे ते म्हणतात की पूर्ण असे लोक आहेत ना की त्यांना हे होतात की संभ्रमात पडतात की कशा पद्धतीने द्विभुज रूप म्हणजे काय, की आमच्यासारखंच ना, आमच्यासारखेच चालतात, खातात, बोलतात, हसतात, बसतात, आमच्याप्रमाणे कृती करतात, मग हे भगवंत कसे काय, म्हणजे हा संभ्रम पुढे निर्माण होऊ शकतो. आणि मग त्यामुळे काय त्यांना असं वाटतं की हे द्विभुज रूप अगदी अगदी त्यांच्याप्रमाणे. म्हणजे हा एक बघा ना की कशा पद्धतीने दुर्योधन, शिशुपाल, दंतवक्र ह्यासारख्या लोकांना सुद्धा त्यांच्या अवतीभोवती भगवंत होते, पण मात्र त्यांना कळले का भगवंत? नाही कळले भगवंत. का नाही कळले? तर त्यांना कळण्यासाठी ते ज्ञानचक्षु हवे होते आणि ते ज्ञानचक्षु त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या समोर भगवंत येत होते पण त्यांना भगवंत कळत नव्हते. म्हणजे हा फरक आहे. जसं की म्हणजे आपण किती जवळ आहोत याचा अर्थ की आपण त्यांना आनंद देतच आहोत असं नाही.
जसे की गुरूंच्या जवळ शिष्य असतात, पण जर शिष्यच जर गुरूंना त्रास देत असतील तर त्याचा काय उपयोग? म्हणजे जसं की असं म्हटलं जातं की प्रभुपादांना सुद्धा असं म्हटलं, प्रभुपाद म्हणतात की म्हणजे काही शिष्य म्हणतात की आम्ही तुमच्यापासून खूप दूर आहोत. मग ते म्हणतात आणि काही शिष्य जवळ असतात. मग प्रभुपाद उदाहरण देतात. जवळ काय? जवळ मच्छर पण जवळच असतो की मग तो इतका जवळ असतो की इतका जवळ की त्रास देणारा असतो. आणि काही जी म्हणजे याचा अर्थ काय आहे? सांगायचा अर्थ काय? जवळ म्हणजे काय? की जवळ म्हणजे त्रास देणारं नसावं. म्हणजे आणि लांब काय? तर त्याची महती कळणार असावी. म्हणजे असं भगवंत अगदी जवळ होते. दुर्योधनाच्या जवळ होते. अगदी दुर्योधनाला तर एकदा ते विश्वरूप दाखवलं, तरी सुद्धा त्याला कळलं नाही, की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने की त्याला प्रेमांजन म्हणजे त्याला प्रेमाचं अंजनच लागतं, की त्याला की भगवंतांना समजण्यासाठी. आणि मग हे त्यांना समजलं नाही. दुर्योधनाला पण समजलं नाही, कौरवांना तर हे पूर्ण कौरवांना हे समजलंच नाहीये. मग त्यांना ते ओळखू शकले नाहीत. मग आता इथे पुढे काय म्हणतायत, की भगवंत असं म्हणतात म्हणजे देवी देवता म्हणतायत की हे शाश्वत श्रीकृष्ण रूप पाहून त्या रूपाला समजून घेण्यासाठी ते संभ्रमात पडतात आणि तुमचे हे रूप तुमच्या भक्तांकरिता दिव्यानंदाची सातत्याने वृद्धी करणारे आहेत. म्हणजे दिव्य आनंद, अगदी आनंद प्राप्त होत असतो कारण ते रूप आहे, त्या लीला ह्या सगळ्या श्रवण करण्यामध्ये. आणि त्याचं एक भक्तांना कसा आनंद देतात भगवंत त्याचं एक उदाहरण आहे की जसं की एक पुष्टी मार्गांमध्ये मधले एक भक्त होते. तर त्या भक्तांचं नाव आहे कुंभनदास. तर ते कुंभनदास होते ना, तर ते कुंभनदास भगवंतांना इतकी स्मरण करायचे की त्यांना असं वाटायचं सतत भगवंत माझ्या जवळ आहेत, सतत माझ्या मांडीवर बसलेले आहेत भगवंत, मी भगवंतांशी बोलत आहे. भगवंतांचं सतत त्या ते मला प्रत्येक गोष्टीचा निर्देशन करत आहेत असं त्यांना असं वाटायचं. आणि भगवंत सतत त्यांच्या बरोबर असायचे. अगदी ते इतके गरीब होते, छोट्याशा अशा झोपडीमध्ये राहायचे. अगदी त्यांना असं तर पुष्टीमार्गीयांचा जो तिलक असतो तो लावायला खूप अवघड असतो. आणि तो तिलक लावण्यासाठी त्यांना आरसा सुद्धा नसायचा त्यांच्याकडे. मग भगवंत स्वतः त्यांना निर्देशन करायचे की तू असा तिलक लाव, तसा तिलक लाव, मग आता तो बरोबर झाला. म्हणजे अशा पद्धतीने खूप देवाणघेवाण करायचे. आणि भगवंतांना त्यांची दया येते, का रे किती गरीब आहे हा, त्याला थोडं तरी आपण धन दिलं पाहिजे. म्हणून ते त्या राजाच्या स्वप्नामध्ये जातात भगवंत आणि भगवंत सांगतात की त्याला तू संपत्ती दे म्हणून. त्या संपत्ती दे म्हटल्यावरती मग त्या राजाला तो निर्देश येताच तो राजा काय करतो, घोड्यावरती बसतो आणि खूप असं धन घेऊन त्याच्या दरवाजासमोर येतो. आणि तेव्हा काय चाललेलं असतं, भगवंत कुंभनदासशी बोलत असतात. अरे कुंभनदास असं म्हणत असतात, तुला मी एक सांगू का? असं म्हटल्यावरतीच काय होतं की भगवंत अचानक काय होतं, अदृश्य होतात. आणि कारण त्यांना वाटतं की आता हा राजा आलेला आहे, दरवाजामध्ये राजा आलेला असतो. आणि मग मात्र कुंभनदास खूप सैरवैर होतात, इकडे तिकडे फिरायला लागतात. राजा घरात येतो, समोर बसतो, पण राजाकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांचं लक्ष काय असतं, तर माझे भगवंत कुठे गेले म्हणून कृष्णा 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 म्हणून इकडे तिकडे हाक मारतात. मग सगळीकडे हाक मारतात आणि खूप रडायला सुरुवात करतात ते. आणि मग ते राजा म्हणतात, अहो मी तुमच्या दरवाजावरती दारात आलोय, तुमच्या घरात बसलोय, माझ्याकडे लक्ष द्या, मी तुमच्यासाठी धन संपदा घेऊन आलोय. तर मग ते म्हणतात की ही धन संपदा मला नकोय. अहो मला प्रत्यक्ष भगवंतांनी निर्देश केला की तुम्हाला ही धनसंपदा द्या म्हणून. मग ते हात जोडून त्यांना विनंती करतात, माझं तुम्हाला जर द्यायचं असेल तर एक देताल का? तर मग राजा म्हणतो, काय पाहिजे तुम्हाला? तर पुन्हा मला तोंड दाखवू नका तुमचं, असं म्हणतात. आणि मग तो राजा निघून जातो. आणि राजा निघून गेल्यानंतर मग भगवंत परत माघारी येतात. आणि मग त्यांना खूप आनंद होतो आणि मग म्हणतात, कुठे गेला होता तुम्ही? तर ते म्हणतात की अरे कुंभनदास तू का घेतलं नाही रे? मी तुझ्यासाठी एवढी संपत्ती पाठवली होती. मग त्यावेळेस कुंभनदास म्हणतात की संपत्ती फक्त दारामध्ये आली होती, तर तुम्ही माझ्यापासून दूर गेला होता आणि घरात आली असती तर काय झालं असतं. म्हणून मला ही संपत्तीचं आकर्षण नाही, तर मला तुम्ही हवे आहात. म्हणजे भक्तांना काय, तर फक्त भगवंत हवे असतात. आणि ही धनसंपदा ज्यावेळेस ही धनसंपत्ती ज्यावेळेस एखाद्या भक्तीसाठी अडथळा निर्माण करत असेल ना, तर ती धनसंपदा सुद्धा एक काट्याप्रमाणे आहे, काटेरी मुकुटाप्रमाणे आहे. आणि समजा जर त्याला ही जर वाईट परिस्थिती त्याची जर भक्तीमध्ये वृद्धी करत असेल ना, तर ती वृद्धी करत असेल तर ती त्याच्यासाठी चांगली आहे, असं गुरु महाराज म्हणतात नेहमी. की कोणती परिस्थिती तुमच्यावर आहे, तर ती अनुकूल असू नाही तर प्रतिकूल असू. महाराज म्हणतात की तुमची अनुकूल परिस्थिती किंवा प्रतिकूल परिस्थिती ही कोणत्या परिस्थितीमध्ये जर तुमची भक्ती वाढत असेल तर ती परिस्थिती तुमच्यासाठी चांगली आहे.
म्हणजे ही चांगली परिस्थिती असणं आपल्याला किती आवश्यक आहे का, तर आपल्याला भगवंतांचं स्मरण हे महत्वाचं कारण आहे प्रत्येक गोष्टीसाठी. मग त्याच्यामुळे आपल्याला पुढे देवता काय म्हणतात की बघा, की ही भक्तांना, ही अभक्तांसाठी फारच भयवाहक आहे आणि साधूंसाठी हे आनंद देणारे आहेत. म्हणजे भगवंतांचा अवतार हे अभक्तांसाठी हा काय भयकारक आहे. आणि भक्तांसाठी मात्र काय, भक्तांसाठी तर ती खूप आनंद देणारी आहे. म्हणजे खूप आनंद देणारं कसं काय, तर भक्तांसाठी, भक्त बघा की एक प्रकारे आपलं नेहमी आपण उदाहरण पाहतो की मांजराचं आणि कौंदराचं. मांजर आपल्या पिल्लांना घेऊन जाते त्यावेळेस काय करते की तो पिल्लांना घेऊन जाते, त्यांना खूप एक प्रकारे प्रेमाची ऊब वाटते. पण उंदरालाच त्याच तोंडाने उंदराला घेतल्यावर मात्र त्याला असं वाटतं की माझा काळ आला आहे. तशाच पद्धतीने की भक्तांना भगवंतांचा अवतार जर होणार असेल तर अत्यानंद होतो, आणि मात्र अभक्तांना मात्र भय वाटायला लागतं. कारण त्यांचं जे कृत्य आहे ते भक्तांसाठी, अभक्तांना वाटत असतं की मी जे कृत्य करतो हे त्यांना माहिती असतं चुकीचं आहे आणि हे भगवंतांना आवडणार नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना तो काळ रूपाने भगवंतांना ते पाहत असतात. अशा पद्धतीने आपण पुढील पॅराग्राफ पाहूया की प्रिय कमल नयन प्रभो, तुम्ही विशुद्ध सत्वाचे उगम आहात. अनेक अनेक महर्षी समाधीस्थ अवस्थेत किंवा तुमच्या चरणकमलाची दिव्य ध्यान करून तुमच्या चिंतनात पूर्ण तल्लीन होतात. आणि अज्ञान रूपी अंधकाराचा अथांग समुद्र हा गोकुराच्या चिन्हाप्रमाणे, जळाप्रमाणे सहजरित्या तरून जातात. म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहतात की कशा पद्धतीने हे विशुद्ध सत्वगुण आहे. सुरुवात जसं सांगितलं की विशुद्ध सत्वगुणाचा उगम आहात. म्हणजे भगवान जसं की सत्व, रज आणि तमगुण ह्या पद्धतीचे हे भौतिक जगामध्ये आपण लोक आहोत. आणि ह्या लोकांमध्ये काय होत आहे की आपला एम काय आहे की विशुद्ध सत्वगुणामध्ये आपल्याला जायचे, कारण भगवंत प्रत्यक्ष कसे आहेत तर विशुद्ध सत्वगुणामध्ये भगवंत आहेत, आणि आपण सुद्धा ह्या विशुद्ध सत्वगुणामध्ये जायचंय. कारण भगवंत जशा पद्धतीने त्यांची जर सेवा करायची असेल तर तो आपल्यामध्ये गुण आला पाहिजे, आणि त्याच्या पद्धतीने आपण ही साधना गुरु महाराजांच्या आश्रयाखाली, प्रभुपादांच्या आश्रयाखाली, आपण भक्तांच्या आश्रयाखाली आपण जी काही सेवा करतोय ना, ते सेवा चालू ठेवायची आणि आपोआप आपण तिथे पोहोचणार आहोत. त्याचं कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही, कारण मी हा टप्पा पार केला, आता तो टप्पा पार केलाय, आता मी कधी तिथे पोहोचणार, असं काही आपल्याला मनामध्ये आणायचं नाही. आपण फक्त आपल्याला जी सेवा दिलेली आहे, जी काही साधना दिली आहे ते फक्त करायचे, एवढंच करायचं आपल्याला. अशा पद्धतीने आता आपण पाहतोय की ह्या श्लोकामध्ये, पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे की अज्ञानरूपी अंधकाराचा अथांग समुद्र, म्हणजे हा जो अज्ञानाचा अथांग जो समुद्र आहे, तो खूप मोठा समुद्र आहे. तो पार करणं खूप खूप म्हणजे खूप कठीण आहे पार करणं. आणि हा जो समुद्र आहे, आपला साधा समुद्र पहा ना, तो समोर उभा राहिला तर असं वाटतं की तो क्षितिजापर्यंत पोहोचलाय तो समुद्र. आणि हा समुद्र पोहोचल्यानंतर आपल्याला, आपण ज्यावेळेस मध्यस्थानी जातो समुद्राच्या बोटीमधून, तर त्याला जी कोणतीही दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ही दिशाच आपल्याला कळत नाही की आपण कुठून आलो आणि आता आपल्याला कोणत्या दिशेने जायचंय. आणि त्यावेळेस आहे ना, मग आपल्याला लक्षात येतं की हा सागर इतका मोठा आहे, आणि ही आपण जे पाहतो की पृथ्वी एवढी मोठी आहे, त्याच्या प्रत्येक गोष्ट इतकी मोठी आहे, आणि आपण ज्यावेळेस सुनामी येते, ज्यावेळेस भूकंप होतो, ज्यावेळेस कोणतीही जी आहे की पूर्ण भौतिक जगामध्ये की कोणती पण एखादी आपत्ती येऊ, तरी सुद्धा आपल्याला काय वाटतं की आपण किती नगण्य जीव आहोत. आपण इतके नगण्य आहोत, आपल्याला लक्षात येत नाही की आपण किती नगण्य, आपण आपल्या अहंकारामध्ये इतके फुगलेला असतो. जसं की एक गोगलगाई असते, ती रस्त्याने चाललेली असते आणि पुढून काय आलेला असतो, हत्ती आलेला असतो. आणि तो हत्ती, गोगलगाईकडे काय असतं, एक मोठा कॉईन असतो, 1 रुपयाचा कॉईन असतो, आणि तिला असं वाटत असतं अरे माझ्याकडे 1 रुपया, 1 रुपया, म्हणून ती अशा आनंदात चाललेली असते. आणि पुढून हत्ती आलं की हत्ती असं उभा राहिला की ती सुद्धा अशी फुगते, म्हणते माझ्याकडे 1 रुपया आहे. मग हत्ती काय लक्षही देत नाही, तिच्यावरती अंगावरती पाय टाकून पुढे जातो. मग त्याचं काय, पुन्हा तिचाही 1 रुपया होऊन जातो. म्हणजे कशा पद्धतीने आपली ती स्थिती की आपण आपल्या ह्याच्यामध्ये इतकं रंगून गेलेलो असतो की मी आता 10 लाख रुपये माझ्या आता खात्यामध्ये आहे, आता पुन्हा मी 1 करोड रुपये करणार आहोत, परत माझ्याकडे 5 करोड येणार आहे, आणि मी आता कुणाला ऐकत नसतो, आता मी अशी संपत्ती वाढवणार, मी कुणाला कमी पडणार नाही, असा आपला अहंकार असतो. हा आपल्या अहंकारामध्ये आपण इतकं उन्मत्त झालेलो असतो, आपल्याला कळतही नाही की आपण किती नगण्य जीव आहोत.
आणि हे नगण्य आपण जीव आहोत. आणि याच्यामध्ये बघा की इथे भगवंत असं सांगतात, म्हणजे एक देवी देवता सांगतायत की भगवंतांना की बघा की एखादा भक्त ज्यावेळेस भक्तीला लागतो त्यावेळेस हा जरी त्याचा हा सगळा अहंकार नाहीसा होतो आणि तो नम्र होतो. आणि ज्यावेळेस तो नम्र होतो त्यावेळेस जो तो नगण्य जीव होतो त्यावेळेस त्याला कळतं की हा अथांग सागर सुद्धा केवढा होऊन जातो त्याच्यासाठी. अगदी एखादी गाईचं वासरू, गाई पण नाही हा सांगितलं, गाईचं वासरू ज्यावेळेस पाय देतं आणि त्याच्या वेळेस जमिनीवरती जेवढा खड्डा निर्माण होतो आणि त्यात जेवढं पाणी असतं ना तेवढंच फक्त आपल्यासाठी पार करण्यासाठी बास. म्हणजे बघा की इतकं सोपं आहे. कधी सोपं होऊन जातं ज्यावेळेस आपण प्रेममयी सेवा भगवंतांची करायला लागतो, इतकं सोपं होऊन जातं. म्हणून सांगितलंय की आपल्यासाठी खूप सहज आहे आणि भक्तांसाठी भगवंतांसाठी खरंच खूप सहज आहे आपल्यासाठी. आणि मग विनासायास आपण पार करून जाऊ शकतो. आता पुढे काय सांगितलंय, हे द्रुमन थोर साधू संत तुमच्या चरण कमल रूपी नौकेच्या सहाय्याने अज्ञान रूपी सागर लिलया पार करून जातात. आणि नौका अलीकडेच तीरावरती अद्यापि नांगरली जाते. तीरावर दुसऱ्या तीरावरती जाते आणि आपल्या गंतव्याला पोहोचल्यानंतर ती नौका यद्यपि अलीकडेच तीरावर राहिलेल्या उपलब्ध असते. म्हणजे पहा की हा समुद्र एक पूर्ण मोठा अथांग सागर आहे आणि त्याच्यामध्ये जी नौका आहे पुढेही जाते पण पुन्हा इथे कशी काय उपस्थित राहते, हा प्रश्न पडू शकतो ना. की एखादी बोट असेल, आपण सामान्य पाहतो ती पुढे जाते आणि पुन्हा माघारी कशी काय राहते दुसऱ्या लोकांना आणण्यासाठी. तर याच्यासाठी खूप छान सांगितलंय पुढे की अज्ञानरूपी घोर समुद्र आकुंचित होऊन गोखूर चिन्हातील जळा इतकाच लहान होतो. म्हणजे बघा की हे जे गोखुराचं चिन्ह एवढं छोटासा होतं, मग त्याला काय, बोट कुठेही असली तरी काय तो सहज पार करू शकतो ना ती बोट, त्याच्यामुळे ती अलीकडेच राहते. मग थोर साधू संत बद्ध जीवांविषयी दयाळू असतात म्हणून नौका अद्यापि भगवत चरणांशी नांगरलेली आहे आणि त्यांच्या चरणाचे चिंतन करू शकतो आणि त्यायोगे अथांग हे अस्तित्व रूपी अथांग सागर पार करू शकतो. म्हणजे फक्त स्मरण करायचंय, भगवंत चिंतन करायचंय. आपण सध्या फक्त काय करतो, आपण फक्त साधक अवस्थेमध्ये आहोत. म्हणजे आपण श्रवण करतोय, श्रवण भक्ती, श्रवण कीर्तन. आता स्मरण ज्यावेळेस व्हायला सुरुवात होतं, आपण श्रवण करायला सुरुवात करतो, सतत आपण ऐकत राहतो. आता सुद्धा आपलं जे मालिका सुरू झालेली आहे ती सुद्धा आपण ऐकत राहतोय. म्हणजे श्रवण करणे इतकी महान आणि मोठी भक्ती आहे. श्रवण भक्ती ही भक्तीची फर्स्ट स्टेज आहे. फर्स्ट स्टेज मध्ये असं नाही की आता ही फर्स्ट स्टेज म्हणजे आता ही परत पुन्हा घ्यायचीच नाही, लास्ट स्टेज आहे असं नाही समजायचं. की ही फर्स्ट स्टेज म्हणजे प्रत्येक वेळी श्रवणाची आणखीन गोडी वाढत राहते आपली. आणि ज्यावेळेस श्रवण जास्त चांगलं व्हायला लागतं ना त्यावेळेस आहे ना आपोआपच कीर्तन व्हायला चांगलं होतं. म्हणजे आपण जे कीर्तन करतो, म्हणजे नामस्मरण जप करतो आपण, ते सुद्धा आपलं खूप चांगलं व्हायला लागतं. ज्यावेळेस आपण श्रवण भक्ती चांगली करतो त्यावेळेस आपले नामस्मरण चांगलं होतं. आणि ज्यावेळेस आपण नामस्मरण खूप चांगल्या पद्धतीने करायला लागतो ना त्यावेळेस आपोआप आपलं स्मरण चांगलं होतं. स्मरण चांगलं होणं म्हणजे काय, की आपण एखादी लीला, आता आपण आपले हे चालू आहे सध्या आपल्याला ही जी मालिका सुरू आहे आपली त्याच्यामध्ये पाहायचंय आपल्याला की आज आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये आपली एक कथा पूर्ण होती. आणि ती कथा पूर्ण झाल्यानंतर आपण थोडस शांत 5 मिनिटं बसलं पाहिजे आणि आपण थोडस चिंतन केलं पाहिजे, म्हणजे स्मरण केलं पाहिजे की आपण की काय ऐकलंय. आणि त्या स्मरणाने आपल्या हृदयामध्ये ना जो आनंद निर्माण होतो बघा, की तुम्ही फक्त सुरुवातीला प्रॅक्टिस करा थोडस, की आपण चिंतन करायचं, की आपल्याला थोडस स्मरण करायचं की कथा ही आहे, ही कथा पूर्ण स्मरण करत आहे ना, की आपण थोड्या वेळ 5 मिनिटं स्थिर राहून आपल्याला त्या कथेचं स्मरण करायचंय. आणि ती स्मरण केल्यानंतर आहे ना ज्यावेळेस हृदयामध्ये ती आपल्या स्मरण होती त्यावेळेस आहे ना त्याचा दिव्यानंद निर्माण होतो. कारण ती प्रत्यक्ष कथा आहे ती आपल्या हृदयामध्ये स्थिर झालेली आहे म्हणून आपण ती स्मरण करू शकतो. सध्या आपल्याला एवढी आपली स्टेज नसल्यामुळे आपण कृत्रिमरित्या तरी करू शकतो की नाही. आपण जसं कृत्रिमरित्या आपल्याला अजून आपल्या जपाचं काही ज्ञानच नाही तरी आपल्याला गुरु महाराजांनी सांगितले म्हणून आपण जप करतो. पण त्याच पद्धतीने आपण स्मरण सुद्धा केलं पाहिजे. आपण जे काही ऐकतो ना त्याचं 5 मिनिटं बसून आपण जर स्मरण केलं की आपण ही कथा ऐकली, कशा पद्धतीने ती कथा होती, भगवंत कशा पद्धतीने काय बोलले, काय लीला केली भगवंतांनी, हे जर आपण ज्यावेळेस स्मरण करतो ना त्यावेळेस हृदयामध्ये त्याचा खूप दिव्य आनंद निर्माण होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने हे जे स्मरण आहे तर ते सांगायचा अर्थ काय, की अस्तित्व रूपी अथांग सागर पार करू शकतो या स्मरणाने आपण. मग आता पुढे काय म्हटलेलं आहे की समाधी शब्दाचा अर्थ भगवंतांच्या चरण कमलाचे एकाग्र चिंतन. आणि निराकारवाद्यांना भगवंतांच्या चरण कमलाचे बोध होत नाही.
तर काय होतं की खरं तर स्मरण हे श्रीमद भागवतामध्ये सुद्धा खूप सविस्तर दिलेलं आहे की भगवंताचं स्मरण कसं करायचं, कशा पद्धतीने भगवंतांच्या चरण कमलापासून जे निरीक्षण करत राहायचं, जे पूर्ण डोक्यापर्यंत त्यांचं कसं स्मरण करायचं. आणि ह्या स्मरण करता करता आपण आहे ना पूर्णतः कशा पद्धतीने एक चिंतन ज्यावेळेस शांत बसतो ना त्यावेळेस भगवंतांचं समाधी अवस्था म्हणजे काय की भगवंतांचं रूप आपल्याला आठवलं पाहिजे, ही समाधी अवस्था आहे. आणि इथे काय होतं निराकारवाद्यांना मात्र काय त्यांना चरणकमलाचा बोधच होत नाही, त्यांच्या चरणकमलाचा. आणि त्यांना शून्यावरती किंवा निराकारावरती ध्यान करण्याचे स्वारस्य निर्माण होते आणि अथांग ह्या अज्ञानरूपी समुद्र पार करून जाऊ शकत नाहीत. कारण त्यांचं जर फक्त निराकारावरती जर त्यांचं स्मरण झालं तर त्यांना हा समुद्र पार करता येत नाही. आणि मग त्यांचे ज्ञानच हे दूषित आहे, हे ज्ञान दूषित आहे. कारण त्यांना ते स्मरण कशाचं करतात बघा, त्यांचं स्मरण सुद्धा निराकाराचं आहे. म्हणजे कशाचं आहे बघा, की भगवंतांच्या चरण कमलाचे जे नख आहे आणि नखातून निघणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचं ते स्मरण करत असतात. म्हणजे पूर्ण भगवंतांच्या रूपाचं ते स्मरण करत नाही, ते ह्या ज्या प्रकाश आहे ना त्या प्रकाशाचं स्मरण करतात. आणि निराकार त्यांना असं वाटतं की भगवंत हे प्रकाशाप्रमाणे, प्रकाशामध्ये काही दिसत नाही ना त्या पद्धतीने भगवंतांचं रूप हे असंच आहे प्रकाशासारखं, असं ते स्मरण करतात. पण काय होतं की ते चरण चिन्हाचे ध्यान करण्यास ते अपयशी झालेले आहेत असं प्रूपात म्हणतात. निराकारवादी साधक कठोर त्याग आणि तपस त्यांची साधनरूपी ब्रह्मज्योतीत किंवा ब्रह्माच्या निराकार अस्तित्वात विलीन स्वतःला करतात. हे पूर्ण त्यांना इंद्रिय निग्रह करतात पूर्ण. आणि त्यांची एम काय आहे त्यांचा की त्या ह्या प्रकाशामध्ये पूर्ण विलीन व्हायचं. पण मने भौतिक प्रदूषणापासून मुक्त नसतात. काय होतं की मन इतकं कठीण आहे की ते काही जरी झालं ते भौतिक प्रदूषणापासून ते काही कधी काय होत नाही, ते मुक्त होत नाही. भौतिक विचारसरणीचा त्याग केलेला त्यांनी जरी असला तरी ते मुक्त झालेले आहेत असं होत नाही. कारण काय होतं की शेवट ज्यावेळेस ते निराकारामध्ये पूर्ण त्यांना जरी त्यांचं जे एम आहे की पूर्ण विलीन झाले तरी सुद्धा एक जीव कसा असतो सतत सक्रिय असतो, त्याला सेवा हवी असते. आणि सेवा हवी असते त्याला, तो तिथं असा जर सेवा तिथं मिळत नाही त्याला, पूर्ण तो विलीन झालेला असतो. पण विलीन होता तर एक आत्मा तर कधी विलीन होऊ शकत नाही. आपल्याला भगवद्गीतेतच पाहतो आपण की जो आत्मा आहे तो कधी कोणत्या गोष्टीमध्ये विलीन होत नाही, हे आपल्याला पाहतो आपण. नैन छिन्नन्ति शस्त्राणि, आपण हे जो आत्मा आहे तो असा पद्धतीचा त्याचा आत्मा आहे आणि मग तो विलीन होत नाही. आणि तो जो आत्मा जरी तिथे गेला, पोहोचला, यदा कदाचित पोहोचणं खूप कठीण आहे. बघता आपण की 12व्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये क्लेशाधिकारस्तेषा, म्हणजे त्याच्यामध्येच पूर्ण त्या श्लोकाचा अर्थच असा आहे की त्यांना खूप क्लेश सहन करावा लागतो आणि ते पार करतीलच असं नाही. मग त्याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो की कोणतं नेमकं सोपं आहे, म्हणजे निराकारवादी साधना सोपी आहे का साकारवादी. तर त्यावेळेस भगवंत काय म्हणतात की निराकारवाद्याची ही जी साधना आहे खूप कठीण आहे, पोहोचण्यास खूप अवघड आहे आणि पोहोचली तरी ती पूर्णत्व आणणारी नाहीये. म्हणजे जरी तो तिथं पोहोचला तरी सुद्धा त्याची इच्छा, मन हे खूप चंचल आहे. पुन्हा हे मन भौतिक जगामध्ये येऊ शकतं. आणि ज्यावेळेस ते भौतिक जगामध्ये मन येतं आणि त्यावेळेस आपण पुन्हा भौतिक जगामध्ये येतो त्यावेळेस मग ते काय कशाचा आश्रय घेतात की मग एक कशा पद्धतीने सेवा, इतर सेवा म्हणजे कोणत्या सेवा की कशा पद्धतीने दवाखाने काढणे किंवा गरिबांची सेवा करणे किंवा थोडंसं राजकारणामध्ये शिरणे, अशा पद्धतीने ह्या गोष्टींच्या सेवाभावामध्ये ते जातात. आणि मग हे अशा पद्धतीने त्यांना सेवा हे करणं गरजेचंच आहे. सेवा जिथं सेवा असेल ना तरच तो पूर्ण तिथे तो सक्रिय होऊ, त्याला सक्रिय आत्मा सक्रिय आहे, मग त्याला सेवा हवीच असते. मग तो भगवंताची सेवा न करता मग इतर अशा आत्म्यांची तो सेवा करायला लागतो. अशा पद्धतीने हे आहे. तर मग निराकारवाद्यांना अत्याधिक ध्येय प्राप्तीचे अपार क्लेश सोसावे लागतात. भगवंताच्या प्रेममय सेवेविना कोणतीही फलासक्ती कर्माच्या बंधनातून मुक्त होत नाही. तर कोणतीही तर प्रेममयी सेवा ही असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे प्रेम आपल्याला, आपण जो पाहतो की आपण भगवंतांची कशा पद्धतीने एखादा जर उत्सव आला तर त्या उत्सवामध्ये अगदी स्वतःला झोकून देतो. जर सगळ्यांना अनुभव असेल तर गेल्या वेळी पाहिलं की कशा पद्धतीने भक्त पहाटेपर्यंत वरच्या माळ्याचे जे एक कागदी फुलांचं जे डेकोरेशन करत होते तर पहाटेपर्यंत करत होते. कशा पद्धतीने हे, मग त्यांना झोप नव्हती का?
मग त्यांना वाटत नाही का की आपण आपल्याला तर झोपावं निवांत, पण नाही, त्यांना सेवेमध्ये तो आनंद प्राप्त होत होता, की त्यांना असं वाटत होतं की आपल्या मंदिराला इतकं छान आपण सुंदर दिसलं पाहिजे, किंवा सगळ्या लवकर 6-7लाच सगळ्या माताजी लोक डोसे करण्यासाठी आल्या होत्या. किती आनंदाने घरी सुद्धा आपण कधी डोसे करतो का एवढ्या आनंदाने? पण तिथं जो आनंद मिळतो ना, तो कुठेच मिळत नाही. आपण घरी किती करा, तुम्हाला घरी केल्यानंतर तो थकवा जाणवेल, पण मंदिरात तुम्ही जी काही सेवा करेल ना, तो राधा राणीच्या कृपेने आपण ती सेवा करत असतो. त्याच्यामध्ये खूप आनंद असतो आणि त्या सेवेमध्ये, आणि मग आपल्याला तिथे थकवा जाणवत नाही. म्हणजे अशा पद्धतीने ही प्रेममय सेवा करणं गरजेचं आहे. आता आत्ताच बरसाना आय कॅम्पला मी गेलो होतो, त्यावेळेस इतके सुंदर असे अनुभव आले ना तिथे, की त्या अनुभवातला एक अनुभव मी सांगते. की आम्ही ज्यावेळेस रमेश बाबांची गोशाळा पाहायला गेलो होतो, त्यावेळेस आम्ही एका रिक्षावाल्याबरोबर गेलो होतो. तो रिक्षा एक ब्रजवासी होते, आणि ते इतके प्रामाणिक ब्रजवासी होते. तर तिथे अनेक लोक आधी जमले होते, आणि अनेक लोक आता त्या सगळ्या गायी आता समोर येणार होत्या. तो खाली पटकन उतरला आणि सगळ्यांना म्हणला, गय्या मैया येणारे पटकन डोक्यावरती पदर घ्या म्हणून. सगळ्यांना डोक्यावरती पदर घ्यायला लावलं. म्हणजे ते इतके गायीला आदर देतात की तुम्ही डोक्यावरती पदर घेतला पाहिजे, गायी समोर येत आहेत म्हटल्यावरती. आणि मग त्यांनी त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही सगळ्यांचं बाकीचं चालू होतं, काही व्हिडिओज काढत होते, काही जण सेल्फी काढत होते त्यांच्या गायांबरोबरती. अशा पद्धतीने चालू होतं त्यांचं. काही बाहेरचे लोक होते, ते वेस्टर्न पण कपडे होते काहींचे. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं होतं. मग नंतर आम्ही रिक्षामध्ये पुढच्या स्थानावरती निघालो, त्यावेळेस त्यांनी जाईपर्यंत, चित्रासखीच्या स्थानापर्यंत आम्ही जात होतो, तिथपर्यंत जाईपर्यंत त्यांनी कथा केली, आणि ते इतके सुंदर आम्हाला सांगत होते. म्हटले की तुम्ही शहरवासी ना खूप दिखावा करता, त्यांच्या ब्रजभाषेमध्ये म्हणत होते की आप बहुत दिखावा करते है, म्हणजे तुम्ही खूप करा. म्हटले तुम्ही खूप करणार, खूप सेवा करता, हे करता तुम्ही, तुम्ही जर करत असाल, पण जर तुमच्या हृदयामध्ये जर प्रेमच नसेल भगवंताविषयी, तर तुम्ही करण्याचा तुमचा काही उपयोग नाही. तुम्हाला भगवंतांविषयी तुमच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, असं ते खूप कळकळीने सांगत होते. आणि नंतर त्यांनी उद्धवाची कथा सांगितली. उद्धव बघा की कसा आला, उद्धव आल्यानंतर त्याच्याकडे खूप ज्ञान होतं, पण मग त्याच्या इतका हसत तो त्याची कथा सांगत होतो की कशा पद्धतीने गोपींचं प्रेम पाहून तो इथलं कशा पद्धतीने ज्ञान बजाय डुमडुमी असं करून इतके सुंदर ते बोलायचे, आणि म्हणत होते की त्यांची ज्ञानाची डुमडुमी वाजली. म्हणले काही नाही त्यांचा उपयोग झाला, त्यांना गोपींचं प्रेम कळलं, आणि मग ते इथेच रमले. म्हणजे अशा पद्धतीने हे प्रेम किती महत्वाचं हे ते सांगत होते, की तुमच्या हृदयात तुम्ही किती सेवा केली ना, तर हृदयातून भगवंतांविषयी तुम्हाला प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. आणि मग हेच इथं सांगितलंय की भगवंतांच्या प्रेममय सेवेविना कोणतीही फळासक्त कर्माच्या बंधनातून मुक्त होत नाही. म्हणजे आपल्याला जे फळ, आपण कोणतीही फळ आपल्याला असेल, तर त्याची जी आसक्ती आहे ना, ते जोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही ना, तोपर्यंत ही आसक्ती आपली जाऊ शकत नाही, असं इथं सांगितलंय त्यांनी. मग तुमच्या कृपेपासून इथे ज्यांनी भक्ती मार्गाचा अंगीकार केलेला नाही, त्यांच्या ज्ञानाच्या अत्याधिक हेतूंची जाणीव नाही, आणि ते तुमच्या कृपेपासून दूरच आहे. म्हणजे परमेश्वर निराकार समजणारे लोक स्वतः मुक्त असल्याचे केवळ मानतात, आणि अशा पद्धतीने हे फक्त मुक्त असल्यासारखे मानतात, पण मुक्त नसतात. आता ह्या पुढच्या श्लोकामध्ये बघा की कशा पद्धतीने सांगितलंय की जो भगवंतांच्या प्रेममय सेवेत भक्तीत संलग्न होतो, त्याला भगवंतांच्या संगतीत शाश्वत निवास करण्यासाठी भगवंतांच्या दिव्य धामात प्रवेश मिळतो. बघा, आपल्याला फळ पण काय आहे ते सांगितलंय. प्रेममय सेवा जर प्रेमाने जर संलग्न होत असेल तर, आणि हाच परिणाम हा भक्तीचा परिणाम आहे. भगवत भक्तीच्या निराकार वाद्यांप्रमाणे कधीही पतन होत नाही, आणि भक्ती मार्गातून भक्तांची यदाकदाचित, म्हणजे एक निराकारवादी कसा करतो त्याचं पतन होतं. कारण पतन झालं, मग अशीच पाहिलं कशा पद्धतीनं तो सेवेलाच लागतो, खालच्या जो वेगवेगळ्या सेवाभावी संस्थेमध्ये तो संलग्न होतो. पण जर भक्ताचं जर पतन झालं, पुढे सांगितलं, जर भक्तांचं जर पतन होऊ शकतं कधी कधी, अनासायस जर झालं, तर झाल्यानंतर सुद्धा त्याच्यात काही दुष्परिणाम मात्र होत नाही. त्याची भगवंताप्रती जी स्नेहासक्ती आहे ना, स्नेह जे आहे ना, ते जात नाही. स्नेहासक्ती राहतेच, आणि कधी ना कधी तो भगवंतांकडे पुन्हा येतो. कारण भगवंतांचे एकदा जर आपण ह्या मार्गामध्ये आलो, तर मग मात्र आपण पुन्हा या मार्गातून दूर जाऊ शकत नाही. थोड्या थोड्या वेळासाठी दूर जाऊ शकतो, पण
खूप काळापर्यंत आपण भगवंतांपासून दूर जाऊ शकत नाही, कारण भगवंतांनाच करमत नाही त्या भक्ताशिवाय. कारण अरे, त्या भगवंतांनी एक दिवस मला खूप सुंदर असा भोग बनवला होता आणि मला भोग लावला होता. मला तो भोग खूप आवडतोय आणि तो आता भक्तीमध्ये नाही. आणि जर आला ना भक्तीत, तर मला 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 पुन्हा तो भोग बनवून देईल, असं त्याच्या भगवंताच्या कधी कधी मनात येत असेल. कारण त्याची प्रेममय सेवा, भगवंत थोडी जरी सेवा केली ना तरी ती लक्षात राहतात. आपण पाहतोय की प्रत्यक्ष एका पाहतो पुतनेने काय दिलं. पुतनेने की विषारी फक्त देण्याचा प्रयत्न केला, काहीतरी विष देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भगवंत ते पण स्वीकार करतात. अरे, तिने देण्याचा प्रयत्न केला, काही का असा विष असं नव्हतं अमृत, पण देण्याचा तरी प्रयत्न केला की नाही. म्हणजे भगवंत एवढं लक्षात ठेवतात. आणि मग आपण म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंत अहो बकी स्तन आधी कुठं, म्हणजे भगवंत बघा किती किती कृपाळू आहेत, की ते थोडं जरी दिले ना तरी लक्षात ठेवतात. मग आपण प्रेममयी आपली जी सेवा आहे ना, तर ती लक्षात ठेवतात. कोणीही जर कुणाचं जरी पतन झालं तरी भगवंत त्यांना पुन्हा आणतात, म्हणजे आणतातच. हे मात्र ह्या जन्मात नसेल तर पुढच्या जन्मात पण भगवंत त्याच्या प्रत्येक सेवा लक्षात ठेवतात आणि त्याला पुन्हा आपल्या जवळ घेतात. आता पुढे बघू आपण की भगवंत काय म्हणतात. अ, बाकी सगळे देवी देवतांची प्रार्थना जी आहे की प्रभो, या भौतिक जगातील अखिल प्राणी मात्र्यांच्या कल्याणार्थ तुम्ही आपल्या मूळ शाश्वत मंगलमय विशुद्ध रूपात अवतीर्ण झाले आहात. आणि आता ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी 4 आश्रमात सर्व व्यक्ती तुमच्या अवताराचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही अवतार घेतलाय म्हणल्यावर सगळेच लाभ घेतील. कारण याच्यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही हे आहात की म्हणजे प्रत्येक जण तुमचा तुमचा आश्रय घेणार आहेत. कारण तुम्ही अवतीर्ण झाला तर सगळ्यांना त्याचा काय आहे की त्याचा अवतरणाचा लाभ आहे. आता इथे पहा की काय म्हणतात की पुढे ते तुमच्या प्रत्यक्ष दर्शन करू शकतात आणि वेदाध्ययनाने योग ध्यान शास्त्रोक्त भक्ती याद्वारे तुमच्या पूजेच्या भेटी अर्पण करू शकतात. तुम्ही जर अवतीर्ण झाला तर काय काय करू शकतात बघा, असं सांगितलंय. मग दिव्य रूपात अवतीर्ण झाला नाही तर सर्व लोक प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तुमच्याविषयी तर्कच काढत राहतील. तुम्हाला असं तेच सांगतायत की तुम्ही जर दिव्य रूप नाही धारण केलं तर तर्कच काढत राहतील. मग आता बघा की भगवंत द्विभुज रूपामध्ये आले. आपल्यासारखे मनुष्य रूपामध्ये आले. तर मग काही लोक काय असतात की तार्किक लोक म्हणतात, अरे ते दिव्य पुरुष होते, ते काय भगवंत नव्हते. असं म्हणणारे लोक आहेत. आणि ते काय भगवंत नव्हते, 16,000 108 बायका करणारे काय भगवंत असतात ते, असे बोलणारे लोक आहेत आता भौतिक जगामध्ये, आता सुद्धा. आणि मग असं हे सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी हे त्यांना दिसतात. कारण त्यांच्यावरती भगवंतांनी मायेचा पडदा टाकलेला असतो. कारण प्रेममय सेवा जोपर्यंत तो करत नाही, काही जरी सेवा तो करेल तोपर्यंत भगवंत काय आहेत ते कळणार नाही. त्यांना फक्त भगवंतांच्या विषयी, त्यांच्या अवताराविषयी तर्कवितर्कच फक्त काढत राहणार. त्यांना प्रत्यक्ष भगवंत कोण आहेत हे समजणार नाही. तर आता इथे बघा की पुढच्या श्लोकामध्ये असं ह्याच्यामध्ये पेजमध्ये असं म्हटलेलं आहे, विशिष्ट धर्माचे लोक भगवंतांना काय करतात, अत्यंत वृद्ध आहेत असं समजतात. म्हणजे त्यांची कवी कल्पना बघा भगवंताच्या, म्हणजे त्यांची कल्पना अशी असते की भगवंत एकदम वृद्ध आहेत. काही याच्यामध्ये अशी पूर्ण अशी पांढरी पांढरी दाढी वाढलेली असती. आणि आपण काही ते पाहत अटलास एक सायकल होती बघा, त्याच्यामध्ये सुद्धा ते त्यांच्या देवतांचं चिन्ह ठेवतात. तर देवताच्या चिन्हामध्ये कसं चिन्ह आहे बघा, की एक असा वाकलेला त्यांचा देव आहे आणि त्याच्यावरती ती पृथ्वी मोठीची मोठी उचलली त्यांनी, म्हणून त्यांना इतका थकवा आलाय की ती पृथ्वी उचलून की ते असे पूर्ण वाकलेत, थकून गेलेत ती पृथ्वी उचलून. म्हणजे ही त्यांची कल्पना आहे देवतांची. मग ही भगवंत कोण आहे, भगवंतांपासून फक्त त्यांचा जो भगवंत आणि बलराम बघा, भगवंताचे द्वितीय रूप आहेत भगवंतांचे. तरी सुद्धा द्वितीय रूप आहेत त्यांच्या, भगवंतच नाही, भगवंतांची द्वितीय रूप आहेत तरी ते अनंत शेष आहेत. आणि त्यांच्या त्या फणावरती पूर्ण ब्रह्मांड हे मोहरीच्या दाण्याप्रमाणे इथे आहेत. ही कल्पना नाहीये, हे सत्य आहे. ह्यांची कल्पना कशी की एक फक्त पृथ्वी उचलली तरी त्यांच्या देवांना काय झालंय, घाम फुटलाय. आणि भगवंत कोण आहेत हेच कळलं नाहीये ना त्यांना. भगवंत कोण आहेत, तर त्यांचे द्विभुज रूप हे अनंत शेष, त्यांच्या ह्याच्यावरती अख्खं ब्रह्म, एकच पृथ्वी नाही पूर्ण अखिल सगळं ब्रह्मांडच त्यांच्या मोहरीच्या दाण्याप्रमाणे येतं. म्हणजे हे बघा, हे भगवंत आहेत. मग त्यांचे म्हणजे हे कल्पनेच्या बाहेर आहे त्या लोकांच्या. त्यांना कळणार नाहीत भगवंत कोण आहेत आणि कसे आहेत. त्यासाठी तर्क जमणार नाही. ते तर्क नाही, ते तर प्रेममय सेवा हवी.
तर त्यांना हे भगवंत कोण आहे ना हे कळणार आहे. या तर्काच्या बाहेर आहेत त्यांच्या पुढे. तर अशा पद्धतीने की पुढच्या पेजमध्ये असं म्हटलेलं आहे की भगवंत कशा पद्धतीने की हे भगवंत आहेत, हे प्रिय भगवंत तुम्ही युगातून प्रकट होत आहात आणि विभिन्न परिस्थितीनुसार वेगवेगळे नावे आणि रूपे धारण करतात. श्रीकृष्ण हे तुमचे एक प्रमुख नाव आहे आणि श्याम सुंदर म्हणजे तुमचे हे सौंदर्य कामदेवतांच्या सौंदर्यापेक्षा अनंत पटीने अधिक आहे. कधी कधी या तुम्हाला गिरीधरधारी म्हणून सुद्धा संबोधले जाते, कारण तुम्ही कोण आहात, गोवर्धन पर्वत सुद्धा तुम्ही उचलला आहे. म्हणजे बघा की भगवंत कसे आहेत, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. म्हणजे भगवंत हे खूप पुराणे पुरुष आहेत, परंतु ते कसे आहेत, खूप सुंदर आहेत. म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणतात की राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपनिया, रवी शशी काळा लोपनिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. म्हणजे भगवंत राजस सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे आणि हे रवी शशी म्हणजे सूर्यचंद्र फिके आहेत त्यांच्या पुढे. असे भगवंत आहे, सूर्यचंद्र काही नाही त्यांच्या पुढे. म्हणजे इतके भगवंत सुंदर आहेत, सुंदर आहेत इतके भगवंत. आणि ह्या भगवंतांना, इतक्या सुंदर भगवंतांचे इथं मात्र काय होतंय की त्यांनी सांगतायत की सगळे सांगतायत की सर्व देवी देवता सांगतायत की तुम्ही किती सुंदर आहात. तुमच्या प्रत्येक लीले मागे तुमचं रूप धारण केलंय, प्रत्येक लीलेमध्ये तुमचं एक नाव तुम्हाला प्राप्त झालं. तुम्ही गोवर्धन पर्वत उचलला की तुम्ही गिरीधारी झाला, तुम्ही नंदनंदन झाला, तुम्ही यशोदानंदन झाला, तुम्ही देविकी नंदन झाला. म्हणजे असं अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक लीला करता, त्या लीलेमध्ये तुम्हाला नाव प्राप्त होते. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत खूप सुंदर आहेत आणि त्या सौंदर्याला त्यांच्या कुठेही म्हणजे आपण कल्पना सुद्धा कोणतीही करू शकत नाही की आपण, आपल्याला माहितीये की आपण काही सगळ्यात सुंदर काय की कमळ सुंदर आहे म्हणून कमळाची उपमा देतो. कारण आपल्याला भगवंताचं सौंदर्यच माहिती नाही इथं काय आहे ना, त्या पद्धतीने आपण त्यांना उपमा देत असतो. कारण आपण पुढे जाऊच शकत नाही त्या ह्या भौतिक जगामध्ये, त्याच्या पुढे काय आहे हे आपल्यालाच माहिती नाहीये. त्याच्यामुळे आपण जिथे इथे काय आहे ना त्यानुसार आपण त्यांना उपमा देत असतो. म्हणजे अशा पद्धतीने की भगवंत इतके सुंदर आहेत, पण याची जाणीव कोणाला होत नाही बघा. भगवान श्रीकृष्ण अभक्तांद्वारे कधीही जाणले जात नाही, कारण श्रीकृष्णाच्या वास्तविक स्वरूपावर योग मायेचे आवरण आहे. भगवद्गीतेत याची पुष्टी केली, नाहम प्रकाश सर्वस्व, म्हणजे मी सर्वांसाठी प्रकाश होत नाही. भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर प्रत्यक्षपणे उपस्थित होते, सर्वांना त्यांचे दर्शनही झाले, परंतु सर्वांनाच ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे हे समजले नाही, सर्वांना समजले नाहीये. सगळ्यांसमोर प्रकट होते ते त्यावेळी, पण मात्र त्याचा परिणाम मात्र झाला. ज्याचा मृत्यू झाला ना त्यांच्या समोर, त्यांना मात्र काय झालं, या भौतिक बंधनातून ते मुक्त झाले. परिणाम तर आहे, पण प्रत्यक्ष भगवंत समोर असून सुद्धा कुणालाही ते कळले नाही. कळण्यासाठी काय लागतं, आताच पाहिलं की प्रेमांजन लागतं, कारण ते प्रेमाचं अंजन असेल ना तरच भगवंत समजायला सोपे जातात. आणि आपल्याला हे अंजन कधी प्राप्त होतं, तर आपल्या गुरु परंपरेमध्ये सगळं आहे, सगळं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला ते अंजन प्राप्त होतं आणि आपल्याला भगवंत कोण आहे ते समजायला हळूहळू सुरुवात होते आपली. तर हे प्रभू, निराकारवादी लोकांना आणि नास्तिकांना तुमचे नाम रूप अभिन्न कसे आहे हे समजू शकत नाही. आणि भगवंत परम स्वरूपी असल्याने त्यांचे नाम आणि रूप भिन्न नाहीत. आणि भौतिक जगात मात्र काय होतं की याच्यामध्ये भेद आहे. बघा भौतिक जगामध्ये कसं आहे की तुम्ही आंबा आंबा म्हणा, पाणी पाणी म्हणा, त्याची तृप्ती होणार आहे का? होणार नाही. पण भगवंतांचं नाम नुसतं घेतलं, नामात आणि भगवंतामध्ये काही अंतर नाही. तुम्ही भगवंतांचं ज्यावेळेस आपण नाम जप करतो, त्यावेळेस आपण ज्यावेळेस हरे कृष्ण म्हणतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, म्हणजे हे जे प्रत्येक अक्षर आहे ना, आता भगवंत इथे अवतीर्ण झाले, प्रत्यक्ष भगवंत इथे आले. म्हणजे असं भगवंतामध्ये आणि नामामध्ये काही भेद नाहीये. पण आपण फक्त, आपल्याला अजून समजत नाही, आपण साधन अवस्थेमध्ये आहोत त्याच्यामुळे समजत नाही. पण आपण थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे की आपण प्रत्यक्ष भगवंतांना आपण जप करतो, म्हणजे समोर भगवंत आहेत, प्रत्यक्ष आहेत. जसं की आपल्याला उदाहरण दिलं जातं की मोदी आले प्रत्यक्ष,
तर तुम्ही असे मोदी आल्यानंतर असे डुकल्या मारताल का सांगा? नाही मारू. सतर्क राहता. अरे मोदी आहेत, आपल्याला असं स्थिर राहिलं पाहिजे, मोदी समोर आहेत म्हटल्यावरती आपण किती सतर्क होतो. अगदी आपले गुरु महाराज जरी असले तरी आपण मग दिखावा करतो. अरे मला किती जप मी चांगला करू शकतो, असं स्ट्रेट बसणार, अजिबात असं वागणार नाही, झोपणार नाही, एकदम सतर्क राहतो. कारण आपले गुरु महाराज समोर आहेत, या साईडलाच गुरु महाराज आहे असं आपल्याला सतत वाटतं. मग आपण घरी असल्यावर सुद्धा आपण ते करायला पाहिजे. घरी सुद्धा असल्यावरती प्रत्यक्ष नाम घेतोय म्हणजे काय, तर आपण प्रत्यक्ष समोर आपले भगवंत आहेत असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की प्रत्यक्ष भगवंत आपण नाम घेतोय म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांना आपल्या समोर आहेत असं आपल्याला म्हणजे आपण कळलंच पाहिजे आपल्याला, की आपल्या जिभेवरती भगवंत डान्स करतायत नामरूपामध्ये. म्हणजे हे नामाचं महत्व आहे. आता त्याचा साक्षात्कार आपल्याला होईल, पण आपल्याला हळूहळू हळूहळू ज्यावेळेस आपण ही साधन अवस्था आपली पुढे पुढे जाईल आपण साधन अवस्थेत, त्यावेळेस आपल्याला हे होऊ शकतं. तर बराचसा वेळ होत आलेला आहे. आणि स्तुती भगवंतांनी भरपूर केलेल्या, देवतांनी वेगवेगळ्या स्तुती केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता थोडक्यात मी सांगते आता, कारण एक 5 मिनिटात मी हे प्रवचन संपवते, कारण वेळ मी खूप घेतला, कारण खूप असं होतं. यदुकुळातील भगवंत हे यदुकुळाचे मुकुटमणी म्हणून प्रकट झालेले आहेत. आणि कशा पद्धतीने चरण कमलाचे सादर त्या ते म्हणतात की मी तुमच्या चरण कमलांना सादर प्रणाम करतो. मत्स्य हयग्रीव कुर्म हंस प्रभू रामचंद्र परशुराम असे अनेक अवतार तुम्ही धारण केलेले आहात. आणि हे सर्व विघ्ने दूर व्हावीत अशी तुमच्यासाठी पादकमला चरणाशी मी विनंती करते. असे देवी देवता म्हणतात की कशा पद्धतीने सगळ्या अशा वेगवेगळ्या स्तुती सगळ्या देवी देवता भगवंतांपुढे मांडतात. आणि पुन्हा एक अशी स्तुती मांडतात की जे देविकीसाठी सुद्धा ते स्तुती करतात की हे प्रिय माते, तुमच्या गर्भात स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत वसलेले आहेत आणि ते तुमच्या सर्व प्रकाश रूपात अवतीर्ण होत आहे. ते मूळ भगवंत असून आमच्या कल्याणात अवतीर्ण होत आहे. म्हणून तुम्ही आपला बंधू भोजराज कंस यांचे भय बाळगू नये. म्हणजे आता स्पष्ट सांगितले ते देवकीला, की ते देवकीला सांगतायत की कशा पद्धतीने हे भगवंत आहेत ना, ते मूळ पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि तुम्ही घाबरू नका, तुमच्या भोजराज कंसाला सुद्धा घाबरू नका, हे भगवंत आहेत म्हणून. आणि स्वयं भगवान श्रीकृष्णाने तुमचे पुत्र श्रीकृष्ण धर्माने चालणारे यदुवंशाचे रक्षण करण्याकरिता अवतीर्ण झालेले आहेत. स्वयंप्रकाश बलराम यांच्या सहित ते अवतीर्ण झालेले आहेत असं ते सांगतात. म्हणजे बघा की देवकीला सुद्धा ते दिलासा देत आहे की तुम्ही आता घाबरू नका. देवकीला आपल्या बंधूंचे कंसाचे अतिशय भय होते, कारण आधीच ह्या कंसाने काय केलेलं असतं, त्यांचे सगळे हे जे आधीचे जे पुत्र होते जन्मताच त्यांनी मारलेले असते. त्याच्यामुळे त्याला असं वाटायचं की देवकी पुन्हा पुन्हा भगवंतांना म्हणत असते की तुमचं हे चतुर्भुज रूप आवरा, मला असं भीती वाटतेय की पुन्हा हा कंस तुम्हाला तर मारणार नाही ना. एक वात्सल्य मूर्ती येते आणि वात्सल्यामुळे त्यांना हे जरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत अवतीर्ण झाले असतील तरी मनामध्ये हृदयामध्ये हे वात्सल्य तिच्या आहे. मग देवकीचे सांत्वन करण्याकरिता स्वर्गातील देव आपल्या पत्न्यांसमेत तिच्या भेटीसाठी वारंवार येत आणि त्यांना कंसाची भय बाळगण्याची काही कारण नाही असे सांगून धीर देत होते. आता बघा की पुढे काय सांगतायत की श्रीकृष्णांनी वसुदेवाच्या मनात प्रवेश केला आणि पश्चात देवकीच्या मनात प्रवेश केला आणि मग देवकीच्या गर्भामध्ये स्थलांतर केले. मग देवी देवतांनी गर्भस्थ भगवंतांची स्तुती केली आणि शिव ब्रह्मादी प्रमुख देवतांना स्वर्गलोकातील आपल्या निवासस्थानाकरती निघून गेले. म्हणजे अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या स्तुती सगळ्या देवी देवतांनी केल्या आणि ह्या स्तुती खूप भव्य आहेत. आणि आपण जरी शृंखला सुरू केलेली असली तरी सुद्धा सगळ्यांनी आता जी शृंखला झाली आहे ना, तर तुम्ही डीप त्याचं वाचन करत राहा. आज आपला अर्धा अध्याय झाला असं समजला की मग तुम्ही ते वाचन केलं ना की पुन्हा समजेल. कारण आपण कधी कधी आपण प्रत्यक्ष एकटं वाचत असेल ना तर आपल्याला कधी कधी थोडं अवघड वाटतं की हे काय असेल बरं, ह्याचा अर्थ काय असेल. पण त्यावेळेस मग प्रवचनकर्त्यांनी काही त्याच्याविषयी जर समजून सांगितलं असेल ना तर तुमच्या लक्षात येईल, अरे हा असं आपल्याला सांगितलं होतं. मग हे तुम्हाला आणखीन लक्षात येईल. त्याच्यामुळे आपल्याला वाचन हे तितकंच महत्वाचं आहे श्रवणाबरोबर ती. तर मी इथेच थांबते. काही जर चुकलं असेल, भावनेच्या भरात मी अति काही बोलून गेले असेल तर कृपया खरंच माफ करा मला. आणि माझे काही दोन जे
चुकीचे शब्द आहे ते माझे दोष, आणि मी जे काही चांगलं बोलू शकले तर नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराज आणि तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक्यू सो मच मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण. तुम्ही तर भगवंतांचं आम्हाला दर्शनच घडवलं माताजी आज. खूपच सुंदर तुम्ही सांगितलं, आणि खरं शब्दच अपुरे आहेत, एवढं म्हणजे तुम्ही सुंदर सांगितलं, काय बोलूच शकणार नाही, एवढं सुंदर होतं आजचं. खूप सुंदर माताजी. मी अनम्यूट करते, कोणाला काही बोलायचं असेल तर. एकच मिनिट. झाले का अनम्यूट, कोणी बघेल का? हरे कृष्णा. झालंय. हा, हरे कृष्ण. खूपच सुंदर आणि क्लास छान म्यूट झालंय, आणि खूप छान माताजी, तुमचं दर्शन पण झालं, आणि तुम्ही एवढ्या शुद्ध अंतकरणाने जे बोलत होता, आणि आताच तुम्ही बरसाना आय कॅम्प वरून आलाय, तर त्याच्यामुळे खूप छान वाटलं की ते कॉम्बिनेशन मध्ये ऐकायला. आणि ब्रजवासियांनी जे सांगितलं उद्धवांबद्दलचं वगैरे, ते तर वर्णन खूप छान होतं. आम्हालाही तुम्ही थोड्या वेळासाठी बरसाना कॅम्प मध्ये फिरून आणलं, आणि स्पेशल गोष्ट जी सांगितली ना, की भगवंताची सेवा ही प्रेममयी, म्हणजे दिखावा नाही पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा प्रेममयी सेवा कराल तेव्हा भगवंत साक्षात तुमच्या पुढं प्रकट होतील, आणि भगवंतांच्या आनंदाकरता आपल्याला हे सगळं करायचंय. स्वतःचा आनंद आपोआपच त्याच्यात मिळणार आहे. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की खूप परत एकदा ऐकणारे लेक्चर हे, कारण मला किचन मध्ये असल्यामुळे मला लिहिता आलं नाही ते. त्याच्यामुळे मी परत तुमचं लेक्चर ऐकणार आहे. आणि खूप सुंदर रीतीने तुम्ही देवी देवताच्या प्रार्थना करतात, आणि कसं एखाद्या वत्साच्या पावलाला ओलांडल्या इतपत तो भवसागर होऊ शकतो, एवढी ताकद प्रेममय भक्तीमध्ये आहे. आणि आपल्या गुरु परंपरेचं महत्व आणि श्रवणाचं महत्व खूप सुंदर रीतीने सांगितलं. थँक्यू माताजी, थँक्यू सो मच. हरे कृष्णा, धन्यवाद. हरे कृष्णा माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. खूप सुंदर क्लास झाला खरंच. आता पवित्र लीला माताजी म्हटल्या ना की वृंदावनात तुम्ही घेऊन गेलात, सेवेमुळे मिळणारा आनंद आणि सेवा कशा स्वीकारल्या पाहिजेत. खरंच खूप सुंदर, खूपच सुंदर, अगदी शब्द अपुरे पडतायत, एवढं सुंदर लेक्चर झालं. थँक्यू. हरे कृष्णा. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम माताजी. खूप 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 छान, कमी वेळामध्ये तुम्ही खूप खूप छान बोललात. खूप खूप तुम्ही माताजी धन्यवाद. मला थोडक्यात डोस दिला सकाळी सकाळी मला, त्याच्यामुळे मी काही बोलू शकले. काय हो माताजी, माझं काय तेव्हा. खूप खूप तुमची श्रद्धा आहे माताजी. थँक्यू, थँक्यू. चालेल, थांबायचं का? 3 वाजले आता, मला वाटतं 3 वाजून गेले. हो माताजी, पण पुढचा आपला क्लास कधी असेल ते एकदा हो, डिक्लेअर हो. करा ना, पुढचे ह्याच. तुम्हीच करता का माताजी, प्लीज? हा, चालेल. आपली ही जी कृष्ण कथामृत मालिका आहे ती आठवड्याच्या दर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार या 4 दिवशी असणार आहे. आणि आज जसे तुम्ही सगळे जॉईन झालात तसेच दर दिवशी तुम्ही अशाच संख्येने जॉईन व्हा, अशी सगळ्यांना मी विनंती करते. आणि सगळ्यांची खरंच धन्यवाद की तुम्ही सगळे जॉईन होत आहात आणि छान श्रवणाचा आनंद घेत आहात. त्याचबरोबर ज्या तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण तुम्ही ही लिंक पाठवा आणि त्यांनाही जॉईन होण्यासाठी प्रोत्साहित करा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. माताजी, थांबायचं का? हो, थांबूया माताजी. करू का एंड मीटिंग? हो हो, चालेल. चालेल. हरे कृष्ण. थँक्यू सो मच.